काल रात्री माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं असतं. खूप मोठी वाईट घटना झाली असती. मला असं सांगतानासुद्धा रडू येत आहे, की मी तुम्हाला 1-1:30 वाजेपर्यंत मी रडली आणि मला काही सुचत नव्हतं. मला असं वाटलं बस समाप्त झालं, उद्ध्वस्त झालं. मी एवढा मोठा फ्लॅट घेतला, एवढं मोठं मी स्वप्न बघितली होती आणि एवढं वाईट झालं माझ्यासोबत, की माझे अकाउंटसुद्धा हॅक झाले होते आणि माझं पूर्ण अक्षरशः मोबाईल हॅक झाला होता, की मला खूप टेन्शन आलं होतं. काही सुचतच नव्हतं काय करू, काय नाही आणि मला ते कळलं पण नाही, की माझा मोबाईल हॅक झाला. संध्याकाळी अचानक माझे WhatsAppचं हे झालं आणि माझी मैत्रीण म्हणे, "तुझं स्टेटस वगैरे काहीच दिसत नाही आहे" म्हणे. मी तेव्हा बघितलं तर ते दाखवलं होतं, की थर्ड कोणीतरी त्याला हे केलेलं आहे आणि ते जसं कळलं तसं तर मला अक्षरशः एवढं रडू सुटलं, की काही सुचतच नव्हतं काय करू, काय नाही. मी रडतच बसली कितीतरी वेळ आणि नंतर स्वतःला शांत केलं. माझ्या एका मैत्रिणीला फोन लावला, जी आय टीमध्ये जॉब करते. तिने मला सांगितलं, "घाबरू नको, मी जे सांगते ते कर." तिला मग मी माझा Gmail ID वगैरे, पासवर्ड वगैरे सर्व सांगितलं. तिने तिच्या तिकडं तिने ते ॲक्ट केलं आणि तेव्हापासून सुरुवात झाली. तर रात्री 1 वाजेपर्यंत नुसतं आम्ही त्या मोबाईलच्या मागं होतो. काय मिळतं कोणाला एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा अकाउंट हे करून. मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला असं वाटत असेल की त्या मोबाईलमध्ये फक्त आमचे फोटो आहे, अकाउंट आहे, असं नसते. काही जीवनाच्या खट्ट्या-मिठ्ठ्या आठवणीसुद्धा असतात. असं एखाद्याला बरबाद करू नका. कोणाचे अकाउंट हॅक करणे हे तुम्हाला करायचं आहे तर स्वतःच्या मेहनतीवर मेहनत करा आणि माझ्यासोबत माझे स्वामी आहे, त्याच्यामुळे माझं कधीच वाईट होत नाही आणि होणारही नाही. मी फक्त स्वामींच्या फोटोकडे बघत होती आणि की स्वामी तुम्हीच बघा काय करायचं आहे आणि काय नाही. आणि असं करत करत रात्री 1:30 ते 2 वाजले मला ते प्रॉब्लेम सॉल्व करायला आणि आणि असं नाही की ते सॉल्व झालं म्हणून बरं झालं. मी स्वतःला कामं करण्यासाठी पण तयारी मी करून ठेवली होती. परंतु स्वामी असताना काहीच आपलं वाईट होऊ शकत नाही मित्रांनो. काल माझा अक्षरशः एवढा वाईट दिवस गेला ना, मी खरंच तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही. पुढं कळणारच आहे तुम्हाला. तर सकाळपासून मी जसं आहे तसंच चालू होतं. सकाळी उठली, सगळं आवरून घेतलं, मिक्सरचा व्हिडिओ केला. त्याच्यानंतर मी त्या आजींना मेहंदी वगैरे लावून दिली वृद्धाश्रमातल्या आणि माझे प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे होते, ते शूट करून घेतले आणि इथं मोबाईल असा हॅकसारखा वाटतच होता मला. मला कपडे आले होते फ्लिपकार्टवरून कॉटनच्या साडी आणि याच्यासोबत खूप छान असं ब्लाऊज आलेलं होतं आणि मी व्हिडिओ शूट करतच होती. माझं लक्षच नव्हतं मोबाईलमध्ये माझ्या काय हालचाल होत आहे काय नाही. तर या दोन्ही साड्यांचा मी व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला सगळ्यात अगोदर आणि प्युअर कॉटनच्या साड्या होत्या. खरंच खूप छान अशा साड्या होत्या ह्या. भरपूर मला अशा आवडल्या होत्या आणि नंतर तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि मला एक ताई म्हणते की बाबा तुझ्या नवऱ्याच्या मी माझ्या नवऱ्याला सोन्याची चेन दिली असा व्हिडिओ टाकला होता. रात्रीचे 2:30 वाजले. कोणीतरी माझा मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि ते मला लगेच लक्षात आलं, कारण माझं कोणी ओपन करायला गेली तर इथं मी स्क्रीनशॉट लावते असं येत होतं. तर लगेच मी गुगल बाबाला विचारलं तर तिथूनही मला तेच आलं की तुमचा फोन कोणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करून आलं, तर तुम्ही पटकन मोबाईल रिस्टार्ट मारा किंवा मग मोबाईल शॉपीवर जाऊन हे करा. आणि ChatGPTमध्ये पण तेच सांगितलं. तर एवढ्या रात्री मी मोबाईल घेऊन कुठं जाऊ शकत नव्हती, म्हणून मी शेवटी आता सर्व डाटा कॅम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करत आहे. 12 वाजतापासून आधी तर मला काहीच याच्यातलं समजत नव्हतं, कॅम्प्युटरमधलं कसं ट्रान्सफर करायचं, काय करायचं ते मी यूट्यूबला बघून आत्ता सर्व मोबाईल माझा त्याच्यात ट्रान्सफर झालेला आहे, सर्व मोबाईल. आणि आत्ता मी हा मोबाईल रिस्टार्ट करते आणि नंतर पुन्हा लॉग इन करणार आहे. किती विचित्र असतात ना लोक, तुम्ही बघा. आणि माझा नशिबावर खूप विश्वास आहे. माझे स्वामी आहेत माझ्या मागं, त्याच्यामुळे कोणी कितीही वाटोळं करण्याचा माझा प्रयत्न केला ना ते होणार नाही. इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. आणि तसं पण लोक हातातलं हिसकवून घेऊ शकतात, नशिबातलं नाही. आणि मला त्या गोष्टीवर विश्वास आहे. आता रात्रीचे कितीही वाजले तरी मी हा मोबाईल पूर्ण रिस्टार्ट करणार आहे. लोकांना काय बोलावं, मला ना हे मोठा एक प्रश्न पडलेला आहे. मी ना व्हिडिओ टाकलेला आहे की मी माझ्या नवऱ्याला सोन्याची चेन घेतली, बरोबर. त्याच्यावर आणि कोणत्या शब्दात बोलायचं, मला ते शब्द पण नाही आठवत आहे आता.
पहिला तर तुझ्या नवऱ्याची लायकी आहे का सोन्याची चेन घालायची? आमची लायकी नाहीच आहे. आणि तसं पण आता मोदीनं सांगितलेलं आहे की सोनं खरेदी करू नका म्हणून. आणि जर लायकीचा प्रश्नच असेल ना, तुमचं असं म्हणणं आहे की तुझ्या नवऱ्याची लायकी आहे का, तर एखाद्याच्या म्हणतो ना आपण परिस्थितीवरून किंवा तो राहणीमानावरून त्याचा अंदाजा कधीच लावू नका तुम्ही. भरपूर लोक दिसतात तसे नसतात, बरोबर. आम्ही जर पुण्यात 25.5 लाखाचा 2 BHK फ्लॅट घेऊ शकतो एका वर्षात. पुण्यात येऊन आम्हाला 1च वर्ष झालेलं आहे. एका वर्षात जर आम्ही 2 BHK घेऊ शकतो, 2 BHK, तर चेन कितीची होणार? 10 लाखाची. याच्यावर होणार का? 10 लाखाची होणार का चेन? नाही होणार. 1-1.5 लाखाची चेन आहे, आत्ता घेऊन देऊ शकतो मी नवऱ्याला चेन. पण नाही, पहिलं आपल्याला आपल्या लेकरांसाठी त्यांच्या डोक्यावर छत करायचं आहे, बरोबर ना. म्हणजे एखाद्याला काहीतरी डिवचायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे, तो बोला. मला ना तुमच्या ह्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला मी स्पष्ट सांगते की मला तुमच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. हाती चलते हे कुत्ते भुकते हे. आधीपासून भुंकण्याचं काम केलं, आजही भुंकण्याचंच काम करत आहे. फक्त एका गोष्टीचा गर्व आहे की ओरिजिनल बाब घेऊन येत नाही तुम्ही, नकली बाब घेऊन येतात. फेक ID बनवता. 1 घंट्यापूर्वी, 2 घंट्यापूर्वी, 3 दिवसापूर्वी उघडलेली ID असते. फेक बाब घेऊन नका येऊ, ओरिजिनल फेस नाही या जरा, म्हणजे मला पण मजा येणार उत्तर द्यायला. अजून एक दुसरी कॉमेंट काय होती की बाबा तू झोपडपट्टीत राहते, आता सांग काय करा. आता मी फ्लॅटमध्ये आहे आणि ही बाई म्हणते तू झोपडपट्टीत राहते, म्हणजे काय उत्तर, काय बोलणार काय तुम्ही? याला सांगा काय बोलणार. म्हणजे काही बोलू शकत नाही आपण, याच्यावर उत्तरच नाही माझ्याकडे. तुम्हाला सांगतो, एवढा चांगला माझा एरिया आहे. म्हणजे किती मोठी शाळेच्या समोर राहते मी. किती मोठी शाळा आहे, त्या शाळेजवळ राहते मी. प्रसिद्ध असं मंदिर आहे, त्या मंदिराजवळ राहते मी. अजून म्हणजे जाऊ द्या, मी एरियाचं नाव नाही सांगू शकत, पण खूप मोठं प्रसिद्ध मंदिर महादेवाचं, ते महादेवाचं मंदिर आहे एरियात. खूप मोठी अशी शाळा आहे की दुरून दुरून लेकरं त्या शाळेत येतात. आणि ही बाई म्हणते तू झोपडपट्टीत राहते. कसं आहे, तुम्ही म्हटल्याने काही मी काय याच्या महालात राहायला जाणार नाही, आणि तुम्ही म्हटलं म्हणून मी झोपडपट्टीत राहणार नाही, बरोबर ना. तुम्हाला काय भुंकायचं आहे, किती भुंकायचं आहे, तुम्ही भुंकू शकता. कारण देवानं तुम्हाला तोंड त्याच्यासाठीच दिलेलं आहे, लोकांले नावं ठेवा, लोकांचं खा. आम्हाला त्याच्यासाठी नाही दिलेलं आहे. तुमच्यासारखे लय आले गेले, उडत गेले, आम्हाला काही फरक पडत नाही. ओके. तर माझा मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न केलेला होता, तर आता झालेला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व. एवढं मला टेन्शन आलं होतं ना, खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे मला असं सुचत नव्हतं काय करू काय नाही. परंतु इट्स ओके. माझं किती वाकडं करण्याचा प्रयत्न केलं तरी काही वाकडं होत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आता मला येत आहे झोप, मी झोपते. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.